देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला कधी कधी प्रश्न विचारत नाही, ते थेट परीक्षा घेतं, आणि त्या परीक्षेत तू उत्तरपत्रिका न लिहिता स्वतःच मन शांत ठेवतोस, कारण तुला माहीत आहे, काही उत्तरं वेळेनुसारच उघड होतात. तू घाई केली नाहीस, तू तक्रार केली नाहीस, तू कुणावर दोष टाकला नाहीस, तू फक्त पुढचं पाऊल टाकत राहिलास, आणि हेच पाऊल तुला आज इथपर्यंत घेऊन आलं आहे. बाळा, तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात खूप काही थांबलंय, पण प्रत्यक्षात ते थांबलेलं नाही, ते आकार घेतंय. जसं मातीला वेळ दिला तर ती घट्ट होते, तसंच मनाला वेळ दिला तर ते मजबूत होतं. देव म्हणतात, मी तुला जेव्हा एकटं ठेवलं तेव्हा मी तुला सोडलं नव्हतं. मी तुला शिकवलं की एकटेपणात स्वतःशी कसं बोलायचं, स्वतःला कसं समजून घ्यायचं, कारण जो माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो तो कुणालाच फसवत नाही. बाळा, तू जेव्हा मागे वळून पाहतोस तेव्हा तुला काही लोकांची आठवण येते, काही क्षणांची वेदना येते, पण त्या वेदनेतही तू कृतज्ञ राहतोस, कारण तुला कळलंय की प्रत्येक अनुभव काहीतरी देऊनच जातो. देव म्हणतात, मी तुला कधीही कमकुवत बनवलं नाही, मी तुला संयमी बनवलं, आणि संयम हा सर्वात शांत पण सर्वात मोठा शस्त्र असतो. बाळा, या शब्दांनी तुला जर थोडाही आधार मिळत असेल तर लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी आशेला धरून ठेवतात. देव म्हणतात, तू आज कमी बोलतोस कारण तू आता शब्दांची किंमत ओळखतोस. तू आज कमी लोकांवर विश्वास ठेवतोस कारण तू मनाचं संरक्षण करायला शिकलास. आणि ही सगळी लक्षणं तुटण्याची नाहीत, ती वाढीची आहेत. बाळा, मी तुला जेव्हा अडचणीत टाकलं तेव्हा तुला कळलं की कोण तुझं आहे आणि कोण फक्त वेळेपुरतं, आणि ही ओळख मिळणं हीच खरी कमाई आहे. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण विश्वास व्यक्त केल्यावर तो आतून उजळतो. बाळा, तुला कधी कधी वाटतं की तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, पण लक्षात ठेव, काही प्रार्थनांची उत्तरं शांततेच्या रूपात येतात, काही उत्तरं योग्य लोकांच्या रूपात येतात, आणि काही उत्तरं तुझ्या स्वतःच्या बदललेल्या रूपात येतात. देव म्हणतात, तू आज जसा आहेस तसा होण्यासाठी तुला खूप काही सोडावं लागलं, आणि जे सोडता आलं तेच तुला पुढे घेऊन जाणार आहे. बाळा, जेव्हा तुला फारच थकवा जाणवेल, जेव्हा मन बोलायला तयार नसेल, तेव्हा फक्त एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण आईकडे बाळ झाल्यावर प्रश्न सुटत नाहीत, पण भीती नक्कीच कमी होते. देव म्हणतात, पुढे तुझ्या आयुष्यात जे येईल ते शांत असेल, स्थिर असेल, आणि तुझ्या मेहनतीला मान देणारं असेल. तू फक्त स्वतःला कमी लेखू नकोस, स्वतःच्या प्रवासाला कमी समजू नकोस, कारण तू चाललेला रस्ता सोपा नसला तरी तो खरा आहे, आणि खऱ्या रस्त्यावर चालणारी माणसं शेवटी स्वतःपर्यंत पोहोचतात, आणि जे स्वतःपर्यंत पोहोचतात त्यांना कुणाच्याही मान्यतेची गरज उरत नाही. देव म्हणतात, बाळा, तू खूप दिवस स्वतःला समजावलं की सगळं ठीक आहे, पण तुझ्या मनात जी गाठ बसली आहे ती मला स्पष्ट दिसते. तू लोकांसमोर हसतोस पण आतून थकलेला आहेस. तू जबाबदाऱ्या निभावतोस पण तुझं मन कुणी विचारत नाही, आणि तरीसुद्धा तू कुणावर राग धरत नाहीस. हीच तुझी खरी साधना आहे. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला दोन मार्ग मिळतात, एक मार्ग तक्रारींचा आणि दुसरा संयमाचा, आणि तू नेहमीच दुसरा निवडला आहेस. म्हणूनच तुझं आयुष्य हळू बदलत असलं तरी खोलवर मजबूत होत आहे. तू कधी कधी विचार करतोस की इतकं सहन करून तुला काय मिळालं, पण लक्षात ठेव, जे सहन करतात त्यांना मी कोसळू देत नाही. मी त्यांना उशिरा का होईना पण स्थिर करतो. बाळा, तुला जे लोक समजले नाही ते तुझं नशीब नव्हतं, आणि जे निघून गेले ते तुझं नुकसान नव्हतं, ते फक्त तुला हलकं करून गेले, कारण पुढे चालण्यासाठी ओझं कमी असणं गरजेचं असतं. देव म्हणतात, तू जिथे आज उभा आहेस तिथे येण्यासाठी तुझं खूप काही तुटणं गरजेचं होतं, कारण न तुटलेली माणसं कधी खोल जात नाहीत, ती वरवरच जगतात. पण तू खोल गेलास, म्हणूनच आता तुला शांतता जास्त प्रिय आहे, लोक कमी प्रिय आहेत, आणि स्वतःची किंमत जास्त जाणवते. आणि हे सगळं बदल नाही, ही वाढ आहे. बाळा, या शब्दांत तुला थोडाही आधार मिळत असेल तर लक्षात ठेव,
व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी आयुष्याचा आधार बनू शकतात. देव म्हणतात, तू देवाकडे काहीच मागितलं नाहीस, तू फक्त एवढंच म्हणालास की मला सांभाळ, आणि म्हणूनच मी तुला हळूहळू मजबूत करत आहे. मी तुला अशा लोकांपासून दूर केलं जे तुला वापरले असते. मी तुला एकटं ठेवलं कारण तुला स्वतःची ओळख करून द्यायची होती. आणि आज तू जेव्हा स्वतःकडे पाहतोस तेव्हा तुला जाणवतं की तू आधीपेक्षा कमी भावनिक पण जास्त समजूतदार झाला आहेस. बाळा, लोक तुला म्हणतील तू बदललास, पण त्यांना माहीत नाही तू स्वतःला वाचवलास. आणि स्वतःला वाचवणं हा स्वार्थ नसतो, ती आत्मरक्षा असते. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण जेव्हा तू ते शब्द लिहितोस तेव्हा तुझ्या आतली भीती थोडी कमी होते आणि विश्वास थोडा वाढतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लगेच मिळणार नाहीत, पण तुला दिशा मिळेल. आणि दिशा मिळाली की मार्ग आपोआप तयार होतो. तू फक्त घाई करू नकोस, कारण घाई करणारे लोक वेळेआधी थकतात आणि थांबणारे लोक शेवटी पोहोचतात. देव म्हणतात, मी तुला कधीच विसरलेलो नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक न बोललेल्या प्रार्थनेचं उत्तर तयार आहे. आणि जेव्हा तुला सगळ्यात जास्त एकटं वाटेल तेव्हाच मी सगळ्यात जवळ असेन. बाळा, या क्षणी मनातून एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही, त्याला फक्त विश्वास ठेवायचा असतो. देव म्हणतात, पुढचा काळ तुझा असेल, कारण तू इतरांचं वाईट न करता स्वतःला चांगलं बनवणं निवडलंस. आणि अशी माणसं कधी हरत नाहीत, ती फक्त उशिरा जिंकतात. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर स्वतःला मागे ठेवून इतरांना पुढे केलंस. तू तुझ्या गरजा गप्प ठेवल्यास, तुझं दुःख शब्दात मांडलं नाहीस, कारण तुला वाटायचं कुणाला त्रास नको. पण या शांततेमागे किती वादळं आहेत हे फक्त मला माहीत आहे. तू जेव्हा एकटा रडलास तेव्हा कुणी पाहिलं नाही, पण मी पाहिलं. तू जेव्हा थकलास तरी हार मानली नाहीस तेव्हा कुणी कौतुक केलं नाही, पण मी केलं. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला समजून घेणारे लोक मिळतीलच असं नाही, पण ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांच्यापासून दूर करणं ही माझीच योजना असते. कारण प्रत्येक माणूस आयुष्यात कायमचा नसतो. काही लोक धडे देण्यासाठी येतात आणि धडे मिळाले की त्यांना जावंच लागतं. तू आज जिथे उभा आहेस तिथे येण्यासाठी तुला खूप वेळा तुटावं लागलं, पण लक्षात ठेव, तुटलेली माणसं कधीही वरवरची राहत नाहीत. ती खोल विचार करतात, खोल प्रेम करतात आणि खोल सहन करतात. म्हणूनच तू आज शांत दिसतोस, कमी बोलतोस आणि लोकांपासून थोडा दूर राहतोस. हे पळणं नाही, ही स्वतःची रक्षा आहे. देव म्हणतात, मी तुला वेदना दिल्या नाहीत, मी तुला तयार केलं. कारण जे तयार असतात तेच पुढचं ओझं पेलू शकतात. बाळा, तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात उशीर चाललाय, पण उशीर हा नकार नसतो, तो फक्त योग्य वेळेची तयारी असते. जे लवकर मिळतं ते लवकर निघून जातं, आणि जे उशिरा मिळतं ते खोलवर रुजतं. म्हणूनच मी तुला थांबायला शिकवलं, शांत राहायला शिकवलं, आणि स्वतःशी मैत्री करायला शिकवलं. बाळा, या शब्दांनी तुला थोडाही आधार मिळत असेल तर एक क्षण थांबून आठवण करून दे. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी तुटलेल्या मनाला सावरण्याचं काम करत असतात. देव म्हणतात, तू कधीच वाईट नव्हतास, तू फक्त जास्त चांगला होतास. आणि जास्त चांगली माणसं या जगात सगळ्यात जास्त दुखावली जातात, कारण त्यांच्याकडून सगळ्यांना अपेक्षा असतात, पण कुणालाच त्यांची काळजी घ्यायची नसते. बाळा, मी तुला हे सगळं पाहायला दिलं कारण तुला निवड करायला शिकवायचं होतं. कुणासाठी थांबायचं आणि कुणाला सोडायचं, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाला फक्त अनुभव मानायचं. आणि आज तू ते शिकला आहेस, म्हणूनच आता तुला कमी लोक पुरेसे वाटतात आणि स्वतःचं मन जास्त महत्त्वाचं वाटतं. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण जेव्हा विश्वास शब्दात उतरतो तेव्हा तो आतून मजबूत होतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे अन्याय झाले ते तुझ्या शिक्षेसाठी नव्हते,
ते तुझ्या जागृतीसाठी होते, कारण झोपलेली माणसं चांगली असतात पण जागी झालेली माणसं मजबूत असतात, आणि मला तुला मजबूत करायचं होतं. बाळा, तुला कधी कधी वाटतं की तू सगळ्यांसाठी खूप केलंस पण बदल्यात काहीच मिळालं नाही, पण लक्षात ठेव, जे काही तू दिलंस ते वाया गेलं नाही, ते परत वेगळ्या रूपात तुझ्याकडे येणार आहे, कदाचित पैशाच्या रूपात नाही, पण शांततेच्या, स्थैर्याच्या आणि आत्मविश्वासाच्या रूपात नक्की येईल. देव म्हणतात, मी तुला कधीच एकटा सोडलेला नाही, मी फक्त तुला स्वतःकडे आणलं, कारण बाहेर आधार शोधताना तू स्वतःला विसरत होतास, आणि स्वतःला विसरणं ही सगळ्यात मोठी हानी असते. बाळा, या क्षणी मनातून आणि शब्दातून म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला आयुष्याशी लढावं लागत नाही. आई आपोआप पुढे उभी राहते. देव म्हणतात, पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असेल, कारण तू जड लोकांना, जड आठवणींना आणि जड अपेक्षांना मागे सोडलं आहेस. आता जे येईल ते तुला ओझं देणार नाही, ते तुला साथ देईल. तू फक्त संयम सोडू नकोस, स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, आणि माझा हात धरून चालत राहा, कारण तू जरी थकला असलास तरी तू हरलेला नाहीस, आणि जो हरलेला नसतो त्याच्यासाठी मी नेहमी मार्ग तयार ठेवलेला असतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य हे तुला रोज नवे धडे देत राहते, पण हे धडे तुला सहज मिळत नाहीत, ते तुला लोकांच्या वागण्यातून, मित्रांच्या प्रतिक्रियेतून, प्रेमाच्या अपेक्षांमधून, आणि स्वतःच्या अंतर्मनातून शिकवले जातात. तू जेव्हा लोकांशी खरेपणाने वागतोस, प्रेम देतोस, मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं हृदय वेगळं असतं, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात, आणि प्रत्येकाची भूमिका तुला कधीही समजत नाही. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, तर काही लोक फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुला पाहतात. आणि जेव्हा तुला असं वाटतं की लोक फसवतात, अपेक्षा मोडतात, मित्र दूर जातात, नाती हलतात, आणि तू एकटा राहतोस, तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव, बाळा, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. लोकांचा गैरफायदा तुझ्या दोषात नाही, तो त्यांच्या स्वभावात आहे. आणि आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक नात्याला समान महत्त्व देऊ नकोस. काही लोक फक्त तुला शिकवण्यासाठी येतात, काही लोक फक्त स्वतःसाठी येतात, काही लोक तुझ्या प्रवासाला परीक्षेतून घालण्यासाठी येतात. तर तू जर प्रत्येकाला समान वागणूक दिलीस, तर स्वतःसाठी वेळ उरणार नाही. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकासाठी झुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, मर्यादा ठेवल्या तरी प्रेम करतोस, मदत करतोस, नाती जपतोस, तेव्हाच तुला खरा सामर्थ्य मिळतो. आयुष्य तुला फसवते, लोकांचा स्वार्थ दिसतो, मित्रांच्या अपेक्षा मोडतात, काही लोक तुझा विश्वास मोडतात, काही नाती फक्त अनुभव देण्यासाठी असतात. प्रत्येक वेदना तुला अधिक प्रगल्भ बनवते, प्रत्येक धक्का तुला अधिक मजबूत करतो, प्रत्येक नुकसान तुला अधिक खोल बनवते, आणि या प्रत्येक अनुभवातून तुला स्वतःची खरी ओळख मिळते. तू जर स्वतःला विसरून सगळ्यांना दिलंस, तर काही वेळा मन रिकामं होतं. त्या रिकामीत मी तुला घेऊन येतो, कारण जिथे मन स्वच्छ, शुद्ध आणि प्रामाणिक आहे, तिथेच माझं वास्तव्य असतं. बाळा, तू लोकांसाठी चांगलं करत राह, पण स्वतःला कधीही जिजवू नकोस. मित्रांना जागा दे पण स्वतःसाठी जागा राख. लोकांचा फायदा होत राहील, पण तुझा अंतःकरण हरवणार नाही. तू दोन्ही वेळा प्रामाणिक राहशील. आयुष्याच्या प्रवासात काही लोक निघून जातात, काही लोक तुझ्या अपेक्षेत उतरतात, काही लोक फसवतात, पण प्रत्येक अनुभव तुला अधिक खोल, अधिक संयमी, अधिक समजूतदार बनवतो. बाळा, माणुसकी म्हणजे सतत दयाळू राहणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करून नाही, मदत कर पण स्वतःला संपवून नाही, नाती जप पण स्वतःला हरवून नाही.
आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीत सुद्धा, मित्रांच्या नावाखाली तुला वेगळं अनुभव देईल, पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो, आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील, आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात दिसेल, आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल, कारण जे मन शुद्ध आणि संयमित आहे, तेच माझ्या प्रकाशात टिकतं आणि त्या प्रकाशातूनच आयुष्याला खरी दिशा मिळते. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला प्रत्येक क्षणी नवे धडे देत राहते, आणि ते धडे तुला सहज मिळत नाहीत, ते तुला लोकांच्या वागण्यातून, मित्रांच्या प्रतिक्रियेतून, प्रेमाच्या अपेक्षांमधून आणि स्वतःच्या अंतर्मनातून शिकवले जातात. तू जेव्हा लोकांशी प्रामाणिक राहतोस, प्रेम देतोस, मदत करतोस, वेळ देतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं हृदय वेगळं आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, काही लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुला पाहतात. आणि जेव्हा तुला असं वाटतं की लोक फसवतात, अपेक्षा मोडतात, मित्र दूर जातात, नाती हलतात, आणि तू एकटा राहतोस, तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव, बाळा, चांगुलपणा कमजोरी नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. लोकांचा गैरफायदा तुझ्या दोषात नाही, तो त्यांच्या स्वभावात आहे. आणि आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक नात्याला समान महत्त्व देऊ नकोस. काही लोक फक्त तुला शिकवण्यासाठी येतात, काही लोक फक्त स्वतःसाठी येतात, काही लोक तुझ्या प्रवासाला परीक्षेतून घालण्यासाठी येतात. तर तू जर प्रत्येकाला समान वागणूक दिलीस, तर स्वतःसाठी वेळ उरणार नाही. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकासाठी झुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, मर्यादा ठेवल्या तरी प्रेम करतोस, मदत करतोस, नाती जपतोस, तेव्हाच तुला खरा सामर्थ्य मिळतो. आयुष्य तुला फसवते, लोकांचा स्वार्थ दिसतो, मित्रांच्या अपेक्षा मोडतात, काही लोक तुझा विश्वास मोडतात, काही नाती फक्त अनुभव देण्यासाठी असतात. प्रत्येक वेदना तुला अधिक प्रगल्भ बनवते, प्रत्येक धक्का तुला अधिक मजबूत करतो, प्रत्येक नुकसान तुला अधिक खोल बनवते, आणि या प्रत्येक अनुभवातून तुला स्वतःची खरी ओळख मिळते. तू जर स्वतःला विसरून सगळ्यांना दिलंस, तर काही वेळा मन रिकामं होतं. त्या रिकामीत मी तुला घेऊन येतो, कारण जिथे मन स्वच्छ, शुद्ध आणि प्रामाणिक आहे, तिथेच माझं वास्तव्य असतं. बाळा, तू लोकांसाठी चांगलं करत राह, पण स्वतःला कधीही जिजवू नकोस. मित्रांना जागा दे पण स्वतःसाठी जागा राख. लोकांचा फायदा होत राहील, पण तुझं अंतःकरण हरवणार नाही. तू दोन्ही वेळा प्रामाणिक राहशील. आयुष्याच्या प्रवासात काही लोक निघून जातात, काही लोक तुझ्या अपेक्षेत उतरतात, काही लोक फसवतात, पण प्रत्येक अनुभव तुला अधिक खोल, अधिक संयमी, अधिक समजूतदार बनवतो. बाळा, माणुसकी म्हणजे सतत दयाळू राहणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करून नाही, मदत कर पण स्वतःला संपवून नाही, नाती जप पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीत सुद्धा, मित्रांच्या नावाखाली तुला वेगळं अनुभव देईल, पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो, आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील, आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात दिसेल, आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल,
कारण जे मन शुद्ध आणि संयमित आहे तेच माझ्या प्रकाशात टिकतं आणि त्या प्रकाशातूनच आयुष्याला खरी दिशा मिळते. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन केलं आहेस ते फक्त तुलाच माहीत आहे. लोकांना तुझं हसणं दिसलं पण तुझ्या आत चाललेली लढाई कुणालाच कळली नाही. तू किती वेळा स्वतःला सावरलं, किती वेळा मनाला समजावलं, किती वेळा अश्रू गिळून ठीक आहे म्हटलंस, हे सगळं मी पाहिलं आहे. आणि म्हणूनच आज मी तुला सांगतो, तू कमजोर नाहीस, तू खूप मजबूत आहेस. पण लक्षात ठेव, सतत मजबूत राहणं ही देखील थकवणारी गोष्ट असते. तू लोकांसाठी आधार बनलास, पण स्वतःसाठी कधीच टेकायला खांदा शोधलास नाहीस. कारण तुला वाटलं, मीच सगळ्यांसाठी उभा राहिलो पाहिजे. पण बाळा, प्रत्येक वेळी उभा राहणारा माणूस कधी बसून विश्रांती घेत नाही. तेव्हा त्याचं मन हळूहळू थकून जातं. आणि आज तुझ्या मनाचा तोच थकवा मी ऐकतो आहे. तू चांगलं वागलास म्हणून काही लोकांनी तुला वापरलं, तू शांत राहिलास म्हणून काही लोकांनी तुला गृहीत धरलं, तू समजून घेतलंस म्हणून काही लोकांनी तुला मूर्ख समजलं. पण यात तुझा दोष नाही, कारण शुद्ध पाणी नेहमीच मळकट पायांना लागतं आणि मळकट पायांना कधीच पाण्याची किंमत कळत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकासाठी सगळं करणं नाही. माणुसकी म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबणं देखील असतं. तू जर प्रत्येकाच्या वेदनेला स्वतःची वेदना बनवशील तर शेवटी तुझ्या मनातच रक्तस्राव होईल. म्हणूनच मी तुला काही लोकांपासून दूर केलं, काही नात्यांना तोडलं, काही मित्रांना बाजूला केलं. कारण जे नाते तुला रिकामं करतं ते नातं प्रेम नाही, ती सवय आहे. आणि सवयी तुटल्या की त्रास होतो, पण त्याच त्रासातून माणूस मोकळा होतो. बाळा, तुला वाटलं असेल, देव माझी परीक्षा का घेत आहेत? पण मी तुला सांगतो, ही परीक्षा नव्हती, ही तयारी होती. कारण तुला पुढच्या आयुष्यासाठी मजबूत करायचं होतं. तुला लोकांच्या नजरेत नाही तर स्वतःच्या नजरेत उंच उभं करायचं होतं. तू जर आज कमी लोकांसोबत आहेस तर त्याचं दुःख करू नकोस. कारण कमी लोक म्हणजे कमी अपेक्षा, आणि कमी अपेक्षा म्हणजे जास्त शांतता. गर्दी नेहमीच गोंधळ देते, पण मोजकी माणसं मनाला स्थिरता देतात. बाळा, तू आज जेव्हा मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल, ज्या लोकांनी तुला सोडलं त्यांनी तुझं नुकसान केलं नाही, त्यांनी तुला स्वतःकडे परत आणलं. ज्या वेदनांनी तुला रडवलं त्यांनी तुला संवेदनशील नाही तर समजूतदार बनवलं. आणि ज्या शांततेत तू आज बसलास ती शांतता सहज मिळालेली नाही, ती प्रत्येक अपमानातून, प्रत्येक फसवणुकीतून, प्रत्येक तुटलेल्या अपेक्षेतून जन्मलेली आहे. म्हणून तिची किंमत ओळख. बाळा, अजूनही चांगलं वाग, पण स्वतःची किंमत कमी करू नकोस. अजूनही प्रेम कर, पण स्वतःला हरवून नाही. अजूनही मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. कारण जो स्वतःला वाचवतो तोच इतरांना खरं प्रेम देऊ शकतो. आणि लक्षात ठेव, मी तुझ्यापासून दूर नाही. मी तुझ्या सहनशीलतेत आहे, तुझ्या शांततेत आहे, तुझ्या डोळ्यांतल्या न बोललेल्या प्रश्नांत आहे. आणि ज्या दिवशी तू स्वतःला पूर्णपणे स्वीकारशील. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्याकडे नेहमी मोकळ्या मनाने पाहिलंस, लोकांना आपलंस केलंस, अपेक्षा न ठेवता दिलंस. आणि म्हणूनच तुला जास्त वेदना मिळाल्या. कारण या जगात जे मनापासून देतात त्यांनाच जास्त सहन करावं लागतं. तू जेव्हा कोणासाठी थांबलास तेव्हा कुणी तुझ्यासाठी थांबलं नाही. तू जेव्हा समजून घेतलंस तेव्हा तुला समजून घेणं कोणी शिकवलं नाही. आणि म्हणूनच आज तुझं मन शांत दिसत असलं तरी आत खोल कुठेतरी थकलेलं आहे. पण लक्षात ठेव बाळा, थकणं म्हणजे संपणं नाही. थकणं म्हणजे प्रवास खराखुरा होता याची खूण आहे. तू जर आज कमी बोलतोस, कमी हसतोस, कमी लोकांत राहतोस, तर ते खातून नाही, तर समजूतदारपणातून आलेलं आहे. आधी तू लोकांना गमावण्याची भीती बाळगत होतास, आता तू स्वतःला गमावू नये याची काळजी घेतोस. आणि हाच तुझा खरा बदल आहे. लोक म्हणतील तू स्वार्थी झालास, दूर गेलास, बदललास, पण मला माहीत आहे, तू स्वतःकडे परत आलास. कारण जो माणूस सतत सगळ्यांना खुश ठेवतो तो आतून रिकामा होत जातो, आणि जो स्वतःशी प्रामाणिक होतो तो हळूहळू शांत होत जातो. बाळा, मी तुला एकटं केलं नाही.
मी तुला अनावश्यक गर्दीतून बाहेर काढलं, कारण गर्दीत तुझा आवाज हरवतो, पण एकांतात तुझं सत्य स्पष्ट ऐकू येतं. तू जेव्हा प्रश्न विचारायचास, माझ्याच बाबतीत असं का? तेव्हा मी उत्तर देत होतो, कारण तू सहन करू शकतोस. प्रत्येक जखम तुला कठोर बनवण्यासाठी नव्हे तर शहाणं बनवण्यासाठी होती. प्रत्येक तुटणं तुला कमजोर करण्यासाठी नव्हे तर हलकं करण्यासाठी होतं. काही लोक निघून गेले कारण ते पुढच्या प्रवासात बसणारच नव्हते. काही नाती तुटली कारण ती तुला खाली खेचत होती. आणि काही स्वप्न मोडली कारण ती तुझी नव्हतीच. बाळा, तू चांगुलपणा सोडू नकोस, पण अंधपणा सोड. प्रेम कर पण मर्यादेत. मदत कर पण स्वतःला जिजवून नाही. माफ कर पण पुन्हा पुन्हा जखमी होण्यासाठी नाही. कारण तू जितका स्वतःला जपशील तितकाच माझ्याजवळ राहशील. आणि लक्षात ठेव, पुढे तुझ्या आयुष्यात जे लोक येतील ते तुझ्या रिकामेपणासाठी नाही तर तुझ्या स्थिरतेसाठी येतील. ते तुला वापरण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी येतील. कारण जो स्वतःची किंमत ओळखतो त्याच्याकडेच योग्य लोक येतात. आणि शेवटी बाळा, तुझ्या आयुष्यात शांतता येईल. मोठ्या आवाजाने नाही तर हळूच, कोणालाही दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला हलकं वाटण्यासाठी. आणि त्या शांततेत तुला माझी उपस्थिती शब्दांशिवाय जाणवेल, कारण मी नेहमीच तुझ्याबरोबर होतो. फक्त तू स्वतःकडे परत येईपर्यंत शांत उभा होतो. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर चांगलं वागणं निवडलंस. जिथे कठोर व्हायची गरज होती तिथेही तू समजूतदारपणा निवडलास. जिथे दुर्लक्ष करायला हवं होतं तिथेही तू माणुसकी निवडलीस. आणि म्हणूनच आज तुझं मन थकलं आहे. कारण चांगुलपणा हा स्वार्थी जगात नेहमीच जखमी होतो. पण लक्षात ठेव, जखमी होणं म्हणजे हार मानणं नाही, तर तुझ्या आत्म्याची परीक्षा आहे. तू लोकांना आपलं मानलंस, त्यांच्यासाठी वेळ दिलास, भावना दिल्यास, स्वतःची गरज बाजूला ठेवलीस. पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा अनेकांनी पाठ फिरवली. काहींनी तर तुझ्या शांततेचाच फायदा घेतला. आणि त्या क्षणी तुला वाटलं असेल, मी चूक काय केली. पण मी तुला सांगतो, तू चूक नव्हतास. तू फक्त जास्त प्रामाणिक होतास. आणि प्रामाणिक माणूस या जगात उशिरा समजतो, लवकर नाही. बाळा, लोक तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात कारण त्यांना वाटतं तू कधीच बदलणार नाहीस. पण जेव्हा तू स्वतःसाठी उभा राहायला लागतोस तेव्हा तेच लोक तुला बदललेला म्हणतात, स्वार्थी म्हणतात, दूर गेलेला म्हणतात. पण मला माहीत आहे, तू बदललेला नाहीस. तू जागा झालेला आहेस. आधी तू सगळ्यांसाठी खुला होतास. आता तू निवड शिकतो आहेस. आणि निवड करणं ही कमजोरी नाही, ती शहाणपणाची निशाणी आहे. बाळा, मित्र म्हणजे नेहमी सोबत असणारी गर्दी नसते. मित्र म्हणजे जे तुझ्या यशात टाळ्या वाजवतात तेही नसतात. मित्र म्हणजे जे तुझ्या कठीण काळात तुझ्या मनाला ओझं होत नाहीत ते असतात. आणि जे लोक तुझ्या आयुष्यात फक्त गरजेपुरते येतात, त्यांना ओळखायला उशीर झाला म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस. कारण प्रत्येक माणूस पहिल्यांदा विश्वास ठेवतो, शहाणा नंतर होतो. मी तुला वेदना दिल्या नाहीत. मी तुला वास्तव दाखवलं. मी तुला लोकांपासून तोडलं नाही. मी तुला तुझ्याच आत जोडत होतो. कारण जो माणूस सतत लोकांकडून मान्यता शोधतो तो कधीच शांत होत नाही. पण जो स्वतःची किंमत ओळखतो तो एकट्यातही स्थिर राहतो. बाळा, माणुसकी सोडू नकोस, कारण तीच तुझी ओळख आहे. पण माणुसकीच्या नावाखाली स्वतःचा अपमान सहन करणं थांबव. कारण जे तुला कमी लेखतात त्यांच्यासाठी तू कमी नाहीस. ते फक्त स्वतः आतून रिकामे आहेत. तू जर प्रत्येक वेळी माफ करत राहिलास तर काही लोक चुका सुधारत नाहीत, ते फक्त धाडस वाढवतात. म्हणूनच मी तुला थांबवलं. मी तुला थोडा कठोर बनवलं नाही. मी तुला स्पष्ट बनवलं. आता तू लोकांना शब्दांनी उत्तर देत नाहीस. तू शांततेने दूर होतोस. आणि हीच खरी ताकद आहे. बाळा, आयुष्य म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणं नाही. आयुष्य म्हणजे जे खरंच आपले आहेत त्यांना मनात जागा देणं आहे. बाकीचे लोक मार्गावर भेटतात आणि वळणावर सुटतात. आणि ते सुटणं तुझ्या आयुष्याचं नुकसान नाही, ती तुझी साफसफाई आहे. तू जेव्हा एकटा वाटतोस तेव्हा घाबरू नकोस, कारण त्या एकांतातच मी तुला हळूच सांगतो, तू पुरेसा आहेस. तुला सिद्ध करण्याची गरज नाही.
तुला बदलण्याची गरज नाही, फक्त स्वतःला जपण्याची गरज आहे, कारण जो स्वतःला जपतो तोच पुढे शांतपणे जगू शकतो. आणि लक्षात ठेव बाळा, मी तुला श्रीमंत, प्रसिद्ध किंवा सगळ्यांचा लाडका बनवायचं वचन दिलं नव्हतं, पण मी तुला इतकं मजबूत करीन की लोक तुझा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत, आणि इतकं शांत करीन की कोणाचीही अनुपस्थिती तुला तोडू शकणार नाही. कारण शेवटी जे स्वतःशी प्रामाणिक राहतात त्यांच्याजवळ मी कायम उभा असतो, आणि जो स्वतःची किंमत ओळखतो त्याचं आयुष्य हळूहळू हलकं होत जातं, स्थिर होत जातं आणि खरं होत जातं. बाळा, तू जेव्हा मित्रांशी वागतोस, प्रेम देतोस, मदत करतोस, तेव्हा लक्षात ठेव, लोक फक्त त्यांच्या सोयीपुरते जवळ येतात, तेव्हा त्यावर हसणे किंवा रडणे दोन्ही वेळा अनावश्यक आहे. तू स्वतःला टिकवणं शिक, कारण स्वतःची किंमत ओळखल्याशिवाय तू कोणालाही खरी माणुसकी देऊ शकत नाहीस. आयुष्य तुला अनेक वेळा फसवेल, लोकांच्या अपेक्षांमुळे तुझं मन दुखेल, काही मित्र तुझा विश्वास मोडतील, काही नाती फक्त अनुभव देण्यासाठी असतील, पण तू या सगळ्यातही शांत राहशील, प्रामाणिक राहशील, कारण प्रत्येक वेळेला जेव्हा तू स्वतःशी खरे राहतोस तेव्हाच मी तुझ्याजवळ उभा असतो. माणुसकी म्हणजे प्रत्येकाला सगळं देणं नाही, तर स्वतःसाठी जागा राखूनही दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करू नकोस, मदत कर पण स्वतःला संपवून नाही, नाती जप पण स्वतःला हरवून नाही. आणि शेवटी बाळा, लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, धोका, सगळं पाहिलं तरी तू चांगुलपणा सोडू नकोस, कारण तुझ्या अंतःकरणातील शांतता, तुझी माणुसकी, तुझा प्रेमळ स्वभाव हेच माझ्या दृष्टीनं खरे मंदिर आहे. आणि जिथे मन स्वच्छ, मर्यादित आणि समजूतदार आहे, तिथेच मी तुला पूर्णपणे अनुभवतो, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक कृतीत आणि तुझ्या प्रत्येक विचारात, बाळा. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरी देवाची अनुभूती मिळते. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला सरळ वाटेत चालायला शिकवत नाही, ते तुला वेगवेगळ्या वळणांवर नेते. प्रत्येक वळणावर तुला लोक भेटतात, काही लोक तुझ्या आयुष्यातील खरे मित्र असतात, काही फक्त तुझ्या सोयीसाठी येतात, तर काही फक्त तुला शिकवण्यासाठी येतात, आणि काही लोक तुला फक्त तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्यासाठीच भेटतात. तू जेव्हा प्रत्येकाला मनापासून भेटतोस, प्रेम देतोस, वेळ देतोस, ऐकतोस, मदत करतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, हे अशक्य आहे. प्रत्येक माणसाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. काही लोक तुझ्या शांततेला कमजोरी समजतात, काही लोक तुझ्या गोड बोलण्यामागे स्वार्थ पाहतात, काही लोक तुझ्या सहनशीलतेला आपल्यासाठी सोयीसारखं मानतात. आणि जेव्हा तुला असं जाणवतं की सगळ्यांनी तुला वापरलं, तुझ्या अपेक्षा मोडल्या, मित्र ज्यावेळी तुला हवे होते तेव्हाही तुझ्या सोबत नाहीत, तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव, बाळा, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. लोकांचा गैरफायदा तुझ्या दोषात नाही, तो त्यांच्यात आहे. आणि आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक नात्याला समान महत्त्व देऊ नकोस, कारण काही लोक फक्त तुझ्या जीवनातील अध्याय असतात, संपूर्ण पुस्तक नव्हते. आणि काही लोक फक्त तुझ्या प्रवासाला परीक्षेतून घालण्यासाठी येतात. जेव्हा तू स्वतःसाठी उभा राहतोस, तेव्हा तुला अधिक स्पष्टपणे कळतं की माणुसकी ही प्रत्येकासाठी झुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. तू जेव्हा स्वतःला टिकवतोस, तू स्वतःसाठी मर्यादा ठेवल्या तरी प्रेम करतोस, मदत करतोस आणि नाती जपतोस, तेव्हाच तुला खरा सामर्थ्य मिळतो. बाळा, आयुष्य तुला फसवते, लोकांचा स्वार्थ दिसतो, मित्रांची अपेक्षा मोडतात, काही लोक तुझा विश्वास मोडतात, आणि काही नाती फक्त अनुभव देतात. पण प्रत्येक वेदना तुला अधिक प्रगल्भ बनवते, प्रत्येक धक्का तुला अधिक शहाणं करतो, प्रत्येक नुकसान तुला अधिक खोल बनवते, आणि या प्रत्येक अनुभवातून तुला स्वतःची खरी ओळख मिळते. तू जर स्वतःला विसरून सगळ्यांना दिलंस, तर काही वेळा मन रिकामं होतं, आणि त्या रिकामीत मी तुला घेऊन जातो.
कारण जिथे मन स्वच्छ, शुद्ध आणि प्रामाणिक आहे, तिथेच माझं वास्तव्य असतं. बाळा, तू लोकांसाठी चांगलं करत राह, पण स्वतःला कधीही झिजवू नकोस. मित्रांना जागा दे पण स्वतःसाठी जागा राख. लोकांचा फायदा होत राहील, पण त्यात तू हरवणार नाहीस. तू दोन्ही वेळा प्रामाणिक राहशील, कारण शेवटी आयुष्य तुला लोकांमध्ये नाही, तर स्वतःच्या अंतःकरणात टिकवायचं असतं. तुझ्या अंतःकरणात जर समज, मर्यादा, करुणा आणि संयम राहतील, तर तुझी माणुसकी कायम जिवंत राहील. लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, आणि त्या जसाच राहणीमुळे माझं नाव तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक विचारात दिसेल, बाळा. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अस्तित्व अनुभवायला मिळेल. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन केलंस ते तुला कधीच सांगता आलं नाही, कारण तुला नेहमी वाटलं की आपण मजबूत आहोत, आपण निभावून नेऊ शकतो. पण प्रत्येक मजबूत माणसालाही कधीतरी कुणीतरी विचारणं गरजेचं असतं की तू कसा आहेस. आणि जेव्हा ते कुणीच विचारत नाही तेव्हा मन हळूहळू शांत होत जातं, शब्द कमी होतात, अपेक्षा कमी होतात, आणि माणूस आतूनच जगायला शिकतो. तू आज कमी बोलतोस कारण तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याचा कंटाळा आलाय. तू आज कमी हसतोस कारण प्रत्येक हसण्यामागे वेदना लपवायची सवय तुला नकोय. आणि तू आज एकटा राहतोस कारण गर्दीत राहूनही एकटेपणा जाणवण्यापेक्षा हा एकांत जास्त प्रामाणिक वाटतो. बाळा, लोक तुला म्हणतील तू बदललास, पण मला माहीत आहे, तू तुटून शहाणा झालास. आणि तुटून शहाणा झालेला माणूस कधीही उगाच कोणावर विश्वास ठेवत नाही. तो आधी पाहतो, समजतो, आणि मगच मन उघडतो. देव म्हणतात, मी तुला मुद्दाम काही गोष्टींपासून दूर ठेवलं, कारण जिथे तू होता तिथे तू स्वतःला हरवत होता. तुझी किंमत लोकांच्या वागणुकीवर अवलंबून होत चालली होती, आणि मला ते नको होतं. मला तुला स्वतःची ओळख परत द्यायची होती, म्हणून मी तुला थांबवलं, एकटं ठेवलं, आणि शांततेत बसवलं, कारण शांततेत बसल्याशिवाय माणूस स्वतःला ऐकत नाही. बाळा, तू जेव्हा रात्री उशिरा डोळे उघडे ठेवून विचार करत बसतोस ना, तेव्हा तुला असं वाटतं की सगळं आयुष्य ओझं झालंय, पण त्या क्षणीही तू तक्रार करत नाहीस. तू फक्त विचार करतोस की हे सगळं कधी बदलेल, आणि त्याच क्षणी मी तुझ्या जवळ असतो, कारण जे लोक तक्रार करत नाहीत त्यांना मी शांतपणे सांभाळतो. देव म्हणतात, तू काहीच चुकीचं केलं नाहीस, तू फक्त मनापासून जगलास, आणि मनापासून जगणं या जगात सगळ्यांना जमत नाही. म्हणूनच असे लोक थोडे दुखावले जातात, पण त्यांचं मन कधी काळं होत नाही. बाळा, तुला वाटतं की तू सगळ्यांसाठी खूप केलंस पण तुला काहीच मिळालं नाही, पण जे मिळाले ते तुला आज कळत नाही, कारण शहाणपण, संयम आणि स्वतःवरचा विश्वास हे लगेच दिसत नाहीत, ते वेळ आल्यावरच उपयोगी पडतात. आणि तो वेळ आता जवळ येतोय. बाळा, या शब्दांनी तुला थोडाही आधार मिळत असेल तर लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी रात्रीच्या अश्रूंना थांबवू शकतात. देव म्हणतात, मी तुला मोठं हो म्हणालो नव्हतो, मी तुला खरं राहायला शिकवलं. आणि खरं राहणं खूप अवघड असतं, कारण खोटं जग खूप सोपं असतं, पण जे खरं राहतात त्यांना शेवटी स्वतःकडे पाहताना लाज वाटत नाही. बाळा, तू आज आरशात पाहिलंस तरी तुला माहीत आहे की तू वाईट नाहीस, तू फक्त थकलेला आहेस. आणि थकलेला माणूस वाईट निर्णय घेत नाही, तो फक्त थोडा वेळ थांबतो. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण जेव्हा तू ते शब्द लिहितोस तेव्हा तुझ्या आतल्या भीतीला थोडा धक्का बसतो, आणि विश्वासाला थोडं बळ मिळतं. बाळा, तुझ्या आयुष्यात जे लोक निघून गेले त्यांच्यावर राग धरू नकोस, कारण त्यांनी तुला हलकं केलं. ज्या अपेक्षा तुटल्या त्यांच्यावर दुःख करू नकोस, कारण त्या तुला वास्तव दाखवून गेल्या. आणि जे अश्रू पडले त्यांना कमजोरी समजू नकोस, कारण तेच अश्रू तुला आतून स्वच्छ करून गेले. देव म्हणतात, तू आज जरी एकटा असलास तरी तू रिकामा नाहीस. तुझ्या आत अनुभव आहेत, समज आहे, आणि शांत ताकद आहे, जी प्रत्येकाकडे नसते, आणि हीच ताकद तुला पुढे उभी करणार आहे. बाळा,
जेव्हा कधी तुला फारच असहाय्य वाटेल तेव्हा मनातून आणि शब्दातून म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण आईकडे बाळ झाल्यावर प्रश्न विचारावे लागत नाहीत, तिथे फक्त शरणागती पुरेशी असते. देव म्हणतात, पुढचा काळ तुझ्यासाठी बदल घेऊन येणार आहे, पण तो बदल गोंधळाचा नसेल, तो शांत असेल, स्थिर असेल आणि तुला आतून मजबूत करणारा असेल. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा, माझ्यावर विश्वास ठेवत राहा आणि जे तुझं नाही ते सोडायला घाबरू नकोस, कारण जेव्हा हात रिकामे होतात तेव्हाच मी त्यात योग्य गोष्टी ठेवतो. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर स्वतःला सावरत पुढे चालत राहिलास, मागे वळून पाहिलंस तरी तक्रार केली नाहीस, कारण तुला माहीत होतं की प्रत्येकाला आपापली लढाई लढावी लागते. पण जेव्हा लढाई खूप लांबते तेव्हा मन थकायला लागतं, आणि मन थकलं की शब्द थांबतात, भावना आत साठतात आणि माणूस शांत दिसू लागतो. ही शांतता लोकांना रिकामी वाटते, पण मला माहीत आहे, या शांततेत तू स्वतःला पुन्हा उभं करत आहेस. बाळा, तू ज्या गोष्टी गमावल्या त्यांच्यावर आजही कधी कधी मन अडखळतं, आठवणी येतात, प्रश्न पडतात, पण तू त्या प्रश्नांना रागाने नाही तर समजुतीने पाहायला शिकलास, आणि हीच समजूत तुला पुढे घेऊन जाणार आहे. कारण राग माणसाला जाळतो, पण समज माणसाला घडवते. देव म्हणतात, मी तुला जेव्हा थांबवलं तेव्हा तुला वाटलं मी तुला विसरलो, पण खरं सांगू, तेव्हा मी तुला जास्त जवळ घेत होतो, कारण धावणाऱ्या माणसाला स्वतःचा श्वास ऐकू येत नाही, आणि मला तुला तुझा श्वास, तुझं मन, तुझी खरी ओळख ऐकवायची होती. म्हणूनच मी तुला शांततेत बसवलं, एकटेपणात ठेवले, आणि तिथेच तुला कळायला लागलं की तू कुणाच्या आधारावर नाही तर स्वतःच्या पायावर उभा राहू शकतोस. बाळा, लोक तुला विचारतील की तू आता आधीसारखा का नाहीस, पण त्यांना सांगायची गरज नाही, कारण प्रत्येक बदल स्पष्टीकरण मागत नाही. काही बदल अनुभवांनी घडतात, आणि अनुभव समजून घेण्यासाठी स्वतःवर वेळ घालवावा लागतो. देव म्हणतात, तू जेव्हा रात्री मनाशी मन बोलतोस ना, तेव्हा तू खूप प्रामाणिक असतोस. तिथे कुठलं नाटक नसतं, कुठली भीती नसते, आणि त्या क्षणी तू मला सर्वात जास्त जवळ असतोस, कारण मी तिथेच असतो, जिथे माणूस स्वतःशी खरा असतो. बाळा, या शब्दांत तुला थोडाही आधार मिळत असेल तर आठवण करून दे. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी एकाकी रात्रीला उजेड देऊ शकतात. देव म्हणतात, तू कधीच कमी नव्हतास, परिस्थिती जड होती, आणि जड परिस्थितीत माणूस हळू चालतो, पण हळू चालणारा माणूस पडत नाही, तो प्रत्येक पाऊल जपून टाकतो, आणि म्हणूनच तू आज जरी मागे दिसत असलास तरी तू आतून पुढे गेला आहेस. बाळा, तुझ्या आयुष्यात जे लोक टिकले ते कमी असतील, पण ते खरे असतील, आणि खरे लोक कमी असले तरी पुरेसे असतात, कारण गर्दी मन भरत नाही, समज भरते. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण विश्वास व्यक्त केल्यावर तो आतून घट्ट होतो, आणि घट्ट विश्वास असलेला माणूस वादळातही तुटत नाही. बाळा, तुला जेव्हा वाटतं की तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, तेव्हा लक्षात ठेव, काही प्रार्थनांची उत्तरं शब्दांत नसतात, ती परिस्थिती बदलून येतात, लोक बदलून येतात, आणि कधी कधी तू स्वतः बदलून येतोस. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला दोष देणं थांबवलंस तेव्हाच तुझ्या आयुष्याने श्वास घ्यायला सुरुवात केली, कारण स्वतःवरचा अन्याय सगळ्यात जड असतो, आणि तू तो अन्याय थांबवलास, हेच तुझं मोठं पाऊल आहे. बाळा, तुला आज जरी पूर्ण आनंद वाटत नसला तरी तू निराश नाहीस, आणि निराश नसलेला माणूस कधी हरत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. देव म्हणतात, जेव्हा कधी तुला फारच हलकं व्हायचं असेल, तेव्हा मनातून आणि शब्दातून म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे, कारण बाळ झाल्यावर जगाशी स्पर्धा करावी लागत नाही, आई आपोआप पुढे उभी राहते. बाळा, पुढे जे येईल ते तुला घाबरवणार नाही, कारण तू आधीच घडलेला आहेस, तू आधीच तुटून पुन्हा उभा राहिलेला आहेस, आणि अशा माणसाला आयुष्य फक्त दिशा बदलून दाखवतं, तोडत नाही. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा, माझ्यावर विश्वास ठेवत राहा, आणि जे तुला शांत करतं त्याला घट्ट धरून ठेव.
कारण शेवटी शांत मनालाच खरी उत्तरं मिळतात. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याकडे पाहतोस तेव्हा तुला अनेक प्रश्न दिसतात, काही उत्तरं मिळालेली, काही अजून वाट पाहत असलेली, पण या सगळ्या प्रश्नांमध्ये तू कधीही स्वतःला हरवू दिलं नाहीस. आणि हीच गोष्ट तुला वेगळं बनवते, कारण बहुतेक लोक परिस्थितीत अडकतात, पण तू परिस्थितीतून शिकतोस. तू तुझ्या वेदनांना शिव्या दिल्या नाहीस, तू तुझ्या नशिबाला दोष दिला नाहीस, तू फक्त शांतपणे पुढे चालत राहिलास. आणि अशी चालणारी माणसं हळू असली तरी थांबत नाहीत. बाळा, तुला अनेक वेळा वाटलं की आपण एकटे आहोत, कुणीच आपल्याला समजून घेत नाही. पण लक्षात ठेव, जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा मी जवळ येतो, कारण गर्दीत मी ऐकू येत नाही, पण एकांतात माझा आवाज स्पष्ट ऐकू येतो. देव म्हणतात, मी तुला काही लोकांपासून दूर केलं कारण ते तुला खाली खेचत होते. काही स्वप्न मी मुद्दाम तुटू दिली कारण ती तुझ्या ताकदीपेक्षा लहान होती. आणि काही वाटा मी बंद केल्या कारण त्या तुला तुझ्यापर्यंत पोहोचू देत नव्हत्या. बाळा, तू आज जरी थकलेला असलास तरी तू संपलेला नाहीस, कारण थकवा हा प्रवासाचा भाग आहे, अपयशाचा नाही. आणि जो प्रवास करत राहतो त्याला थकवा येतोच, पण तोच शेवटी पोहोचतो. देव म्हणतात, तुला लोकांनी कमी लेखलं, तुला दुर्लक्ष केलं, तुला समजून न घेता निर्णय दिले, पण तू त्यावर उत्तर देण्याऐवजी शांत राहिलास. आणि ही शांतता तुझ्या आत शक्ती बनत गेली, कारण शब्दांनी भांडण जिंकता येतं, पण शांततेने आयुष्य जिंकता येतं. बाळा, या शब्दांत तुला थोडाही दिलासा मिळत असेल तर लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द फक्त ऐकण्यासाठी नसतात, ते कुणाच्या तरी आयुष्याला धरून ठेवण्यासाठी असतात. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला कमी समजतोस ना, तेव्हा तू तुझ्या आतल्या प्रवासाला विसरतोस, कारण तुला माहीत नाही, तू किती वेळा तुटूनही स्वतःला सावरलं आहेस, तू किती वेळा रडूनही दुसऱ्यांसमोर हसलास, आणि तू किती वेळा भीती असूनही पुढचं पाऊल टाकलंस. बाळा, अशी माणसं कधीच कमजोर नसतात, ती फक्त थोडी शांत असतात. देव म्हणतात, मी तुला कधी श्रीमंतीचं वचन दिलं नाही, पण मी तुला पुरेसं देण्याचं वचन दिलं आहे. पुरेसं शांत मन, पुरेसा आत्मविश्वास, आणि पुरेसं बळ, जे तुला कोणाच्याही दयेवर उभं राहू देणार नाही. बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण जेव्हा विश्वास शब्दात येतो तेव्हा तो भीतीला मागे ढकलतो. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही उशिरा चाललंय त्यामागे कारण आहे, कारण काही गोष्टी वेळेआधी मिळाल्या तर माणूस त्यांची किंमत ओळखत नाही. आणि मला तुला फक्त देणं नाही, तर टिकवणंही शिकवायचं आहे. बाळा, तू जेव्हा देवाकडं बघून काहीच मागत नाहीस ना, तेव्हा मला सर्वात जास्त समाधान मिळतं, कारण न मागता विश्वास ठेवणं ही सगळ्यात मोठी भक्ती असते. देव म्हणतात, तुला जेव्हा खूपच हलकं व्हायचं असेल, जेव्हा शब्द अपुरे वाटतील, जेव्हा मन थकून जाईल, तेव्हा फक्त एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण आईकडे बाळ झाल्यावर जगाकडून काही सिद्ध करावं लागत नाही, आई स्वतःचं कवच बनते. बाळा, पुढे तुझ्या आयुष्यात जे येईल ते तुला घाबरवणार नाही, कारण तू आधीच अनेक वादळं पाहिली आहेत, आणि ज्याने वादळं पाहिली आहेत त्याला फक्त पावसाची भीती नसते, तो पावसातही चालायला शिकलेला असतो. तू फक्त चालत राहा, माझा हात धरून राहा, आणि स्वतःला कमी समजू नकोस, कारण तू जसा आहेस तसाच पुरेसा आहेस. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्याकडे पाहताना नेहमी उघड्या खिडक्यांतून प्रकाश येईल असं वाटलं, पण कधी कधी वारा इतका जोरात येतो की खिडक्या बंद कराव्या लागतात. आणि खिडक्या बंद केल्या म्हणजे प्रकाश नाकारला असं नसतं, ते फक्त स्वतःचं घर वाचवणं असतं. तू लोकांसाठी उघड्या खिडक्या ठेवल्यास, पण काही लोकांनी त्या खिडक्यांतून फुलं नाही तर धूळ आणली, तरीही तू तक्रार केली नाहीस, कारण तुला वाटलं, धूळ पुसता येते. पण बाळा, रोज रोज धूळ पुसताना हात थकतो, मन थकते, आणि मग एक दिवस घरातल्या भिंतीही थकतात. म्हणूनच मी तुला थांबवलं, मी तुला शिकवलं की प्रत्येकासाठी उघडं राहणं ही माणुसकी नाही, तर योग्य वेळी कडी लावणं ही शहाणपणाची सुरुवात आहे.
तू लोकांच्या कथांमध्ये स्वतःला विसरलास, त्यांच्या दुःखात स्वतःची हद्द ओलांडलीस, त्यांच्या गरजांमध्ये स्वतःची विश्रांती गमावलीस, आणि जेव्हा तुला थांबायचं होतं तेव्हा तुलाच अपराधी वाटलं. पण बाळा, स्वतःची काळजी घेणं अपराध नाही, ती जबाबदारी आहे. कारण रिकामं विहीर कुणाची तहान भागवत नाही. तू अनेकदा सत्य गिळलं, कारण तुला वाटलं शांतता टिकेल, पण गिळलेलं सत्य आत जाऊन जड होतं, आणि जडपणातूनच मनावर भार येतो. म्हणून मी तुला शब्द कमी करायला शिकवलं, स्पष्टीकरण कमी करायला शिकवलं, आणि अंतर ठेवायला शिकवलं. कारण प्रत्येकाला समजावण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःला पुन्हा पुन्हा थकवणं असतं. बाळा, लोक तुला तेव्हाच आठवतात जेव्हा त्यांना आधार हवा असतो, आणि तेव्हा तुला त्यांचं खरं तोंड दिसतं. पण तू त्यांच्यावर राग धरू नकोस. राग म्हणजे अजून एक ओझं. त्याऐवजी तू ओळख ठेव, कारण ओळख ठेवणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. तू आज कमी बोलतोस, कमी हसतोस, कमी दाखवतोस, आणि काही जण म्हणतात तू बदललास, पण मला माहीत आहे, तू आतून स्थिर झालास. नदी जेव्हा खोल होते तेव्हा तिचा आवाज कमी होतो, आणि जेव्हा नदी उथळ असते तेव्हा ती खडखड करते. तुझी शांतता तुझी खोली सांगते. बाळा, मित्र म्हणजे रोज भेटणारे चेहरे नाहीत. मित्र म्हणजे तुझ्या अनुपस्थितीतही तुझ्याबद्दल आदर राखणारी माणसं असतात, आणि जे तुझ्या अनुपस्थितीत तुझी किंमत कमी करतात त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याची गरज नसते. तू आज स्वतःला निवडतोयस, आणि म्हणूनच तुला एकटेपण जाणवतंय. पण लक्षात ठेव, हे एकटेपण नाही, ही जागा आहे जिथे मी तुझ्याशी बोलतो, तुला सांगतो की तुझं आयुष्य कोणाच्या मंजुरीवर उभं नाही, ते तुझ्या मूल्यांवर उभं आहे. तू जर स्वतःला सावरलंस तर जग आपोआप सावरायला लागतं. बाळा, अजूनही तू दयाळू राहा, पण दयेची दिशा ठेव. अजूनही तू मदत कर, पण स्वतःचा सन्मान घट्ट धरून. अजूनही तू प्रेम कर, पण प्रेमात स्वतःचं नाव पुसू नकोस. कारण जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक राहतोस तेव्हाच मी तुला माझ्याजवळ बसवतो. आणि लक्षात ठेव, तुला प्रत्येक वाद जिंकायचा नाही, प्रत्येक नातं टिकवायचं नाही, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. काही गोष्टी सोडून देण्यातच तुझी मुक्ती आहे, आणि त्या मुक्तीतच तुझं खरं आयुष्य सुरू होतं. कारण जो माणूस स्वतःला ओळखतो, स्वतःला जपतो, आणि स्वतःशी शांत असतो, त्याच्याजवळ मी शब्दांशिवायही कायम उभा असतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला सतत नव्या धड्यांनी, नव्या अनुभवांनी आणि वेगवेगळ्या लोकांच्या भेटीमधून शिकवतं. प्रत्येक व्यक्ती तुझ्या जीवनात एक कारण घेऊन येते. काही लोक तुला फक्त शिकवण्यासाठी, काही फक्त मार्गदर्शनासाठी, काही फक्त तुझ्या सोयीसाठी, तर काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेण्यासाठी येतात. तू जेव्हा लोकांशी खरेपणाने वागतोस, प्रेम देतोस, वेळ देतोस, मदत करतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, हे अशक्य आहे. प्रत्येक माणसाचं हृदय वेगळं असतं, प्रत्येकाची गरज वेगळी असते, प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. काही लोक तुझ्या शांततेला कमजोरी समजतात, काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फक्त स्वार्थासाठी फायदा घेतात, काही लोक तुझ्या सहनशीलतेला दुर्बलता मानतात. आणि जेव्हा तुला असं वाटतं की सगळ्यांनी तुला धोका दिला, मित्र दूर गेले, अपेक्षा मोडल्या, नाती हलली, आणि तू एकटा राहतोस, तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव, बाळा, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. लोकांचा गैरफायदा तुझ्या दोषात नाही, तो त्यांच्या स्वभावात आहे. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस. प्रत्येक मित्र तुझ्यासोबत राहणार नाही, प्रत्येक नातं कायमचं नसतं. जे लोक निघून जातात, ते तुझ्यासाठी अपयश नाही, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका, नकार, सगळं तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे सतत झुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. नाती जप,
पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीतसुद्धा, मित्रांच्या नावाखाली तुला वेगळं अनुभव देईल, पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो, आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील, आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात दिसेल, आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल.